आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण काही ना काही गोष्टीमुळे त्रस्त आहे. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नात्यांची, तर कोणाला भविष्याची. चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात मात्र वादळ सुरू असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत मन असणारा माणूसच आयुष्यात मोठे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो. आज मी तुम्हाला मनाला शांत ठेवण्याचे काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही मनापासून अंमलात आणले तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल जाणवेल. तर जाणून घेऊयात आजचे विचार काय आहेत. रात्री झोप येत नाही, डोक्यात हजारो विचार चालू असतात, भूतकाळ विसरता येत नाही, भविष्याची भीती सोडवत नाही, पण बाहेरून हसत असतो पण आतून तुटत असतो. आजचा हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला मनशांती हवी आहे. असे काही सोपे पण प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत, जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. कारण कदाचित हा एक व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा सकारात्मक बदल खूप मोठ्या प्रमाणात घडवू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. अशा वेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते. मन अस्वस्थ होते. अशा अस्वस्थ मनाला थारावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे. कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता, अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण राहिलंच पाहिजे असं नाही, कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे आपण पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो. त्यातच आपलं हित असतं. ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण नाही, आपण काहीही करू शकत नाही. त्यावेळेस अशा गोष्टीचा विचार करण्यात वेळ हा कधीच वाया घालवू नका. आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे. मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जातात, आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता, यावरून तुमच्या मनाची खरी ताकद कळत असते आणि म्हणून तुम्ही आनंदी देखील राहू शकता. नेहमी पॉझिटिव्ह राहा. आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच. अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचाराकडे दुर्लक्ष करा असा होत नाही, तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कारण चांगल्या आणि वाईट गोष्टी या आपल्या आयुष्यामध्ये येणारच आहेत, त्या कोणीही अडवू शकत नाही. भविष्यकाळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टीमध्ये अजिबात अडकून राहू नका. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेत असतो, आदळापट करतो, मोठमोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेत असतो. तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याप्रमाणे अशा कोणत्याही गोष्टी अजिबात करू नका. कारण याचा सर्वात जास्त मनस्तापाचा त्रास स्वतः तुम्हाला होणार आहे. त्यामुळे या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे. रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच, आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल सुद्धा.
कारण पॉझिटिव्ह विचार खूप मोठा बदल करून जातात. तुमचं ध्येय अजिबात बदलू नका. आपण ज्या कामाने सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही, कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका. कारण काही चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न नक्की करा. पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका. कारण ध्येय सोडून कोणतंही काम तुम्ही कधीही करायला अजिबात जाऊ नका. यश मिळणारच. कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की मिळणारच. आयुष्यामध्ये यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून अजिबात जाऊ नका. बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं तर हुरळून जातात आणि त्या आनंदामध्येच विसरून जातात. पण अपयश आलं तर एकदम खचूनही जातात, नाराज होतात. परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. अपयशामध्ये जिंकण्याची तयारी कशाप्रमाणे ठेवायची तो विचार नक्की केला पाहिजे. आयुष्यातील फक्त अडचणी आठवून निराश होऊ नका. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टी आठवत राहतो आणि मग त्याच वाईट गोष्टींचा विचार करत बसतो. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावनाही वाढत जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, आपल्यावर असलेल्या जबाबदारी, आपली स्वप्न, आपली ध्येय किंवा आपल्याला कोणत्या प्रकारे आयुष्यात पुढे प्रगती करायची आहे या गोष्टीचा नक्की विचार करा. कारण पॉझिटिव्ह गोष्टीमुळे या नकारात्मक गोष्टींचं जे ओझं तुमच्या मनावर आहे ते तुम्ही नक्कीच काढू शकता. एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असा नसतो. तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल, तर मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ करावंच लागेल. त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही. पण याचा अर्थ असा होतो का की आपण केलेल्या चुकामधून ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढं जावं? सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार अजिबात करू नये. कारण जेवढा तुम्ही वाईट गोष्टींचा विचार करत बसाल त्या गोष्टींचा सतत तुमच्या मनावर असलेला ताण तुम्हाला खूपदा निगेटिव्ह बनवू शकतो. त्यामुळे वाईट गोष्टी घडलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आल्या त्या गोष्टींचा एकदा नक्की विचार करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याची गरज कधीच नसते. प्रत्येक टीकेला महत्त्व देण्याचीही गरज नसते. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे सर्वात मोठं शहाणपण असतं. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर ते परिपक्वतेचं लक्षण आहे. त्यामुळे शांत राहिल्यामुळे अनेक गोष्टी घडूनही जातात. वर्तमानात जगायला शिका. मन शांत नसण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण कधीही वर्तमानात जगत नाही. आपण भूतकाळातच अडकलेलो असतो किंवा सततची आपल्याला सतावणारी भविष्याची चिंता यामुळे वर्तमान काळ आपण विसरून जात असतो. पण आयुष्य फक्त या क्षणामध्ये असतं, आजचा दिवस. त्यामुळे मनापासून जगण्याचा नेहमी प्रयत्न करा. अपेक्षा कमी करा. जास्त अपेक्षा म्हणजे जीवनामध्ये जास्त दुःख घेऊन येत असतात. लोक तुमच्या मनासारखे वागतीलच असं कधीही होत नाही. जितक्या कमी अपेक्षा इतरांकडून किंवा अनेक गोष्टीकडून तुम्ही ठेवता तितकं जास्त समाधान तुमच्या आयुष्यामध्ये असेल. त्यामुळे अपेक्षा कधीही करायच्या नसतात. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभर इतरांसाठी धावपळ आपण नेहमीच करत असतो,
पण कधीकधी स्वतःला वेळ देणं, स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करणं हे आपण नेहमीच केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला ज्या कोणत्या गोष्टींचा छंद असेल, कोणत्या गोष्टी भूतकाळामध्ये तुमच्या राहिल्या आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर स्वतःसाठी त्या गोष्टींना नक्की वेळ द्या. कारण वेळ ही प्रत्येक क्षणी आपल्या हातातून निसटून जात असते. त्यामुळे आयुष्य कसं प्रत्येक क्षणी तुम्ही जगू शकाल याचा नक्की विचार करा. देवावर आणि स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. प्रत्येक संकट हे कायमचं नसतं. त्यामुळे जसा अंधारानंतर दिवस हा उगवतच असतो, त्याप्रमाणे अंधारानंतर सकाळही येतेच. तसंच आजचा जो संघर्ष आहे ती उद्याची ताकद बनेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येईलच. त्यामुळे कधीही हार मानू नका. परिस्थिती जी काही आहे त्याचा पॉझिटिव्ह प्रमाणात स्वीकार करून त्या गोष्टींवर जास्त विचार करू नका. शांत मन हे पैशापेक्षा मौल्यवान आहे, हे तुम्ही खूपदा अनुभव घेतला असेल. यश मिळवण्यापूर्वी मन जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःशी मैत्री करा, स्वतःचा स्वीकार करा आणि रोज स्वतःला एकच वाक्य सांगा, मी शांत आहे, मी सक्षम आहे आणि माझं सर्वोत्तम आयुष्य अजून पुढं आहे. त्यामुळे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि या विचारामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच काही ना काही गोष्टीचा पॉझिटिव्ह परिणाम हा होईलच. त्यामुळे हे विचार ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करण्याचा नक्की प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.